आपण त्याची निर्मिती आहोत, तर का बरं आपण परमेश्वराला पाहू शकत नाही? किंवा परमेश्वराला आपण कसं पाहू शकतो? मग त्याच्या पुढं आपण शिकत आलो कशा रीतीने आपण परमेश्वराला आपण पाहू शकतो, आणि न पाहायचं कारण आपण पाहिलं. कसं पाहू शकतो? त्याचे अंतःकरणाचे शुद्ध, ते देवाला पाहतील. पण माझ्या प्रियनं, अंतःकरणामध्ये जे पाप जे आपणामध्ये आहे त्या कारणास्तव आपण परमेश्वरापासून दूर आहोत. परमेश्वराला आपण पाहू शकत नाही. परमेश्वर आत्मिक आहे, तो आत्मा आहे. आपण या शरीरामध्ये राहत असताना ह्या शारीरिक जीवनाद्वारे, शारीरिक नेत्राने आपण परमेश्वराला पाहू शकत नाही. म्हणून आपल्याला आत्मिक नवीन जन्म घेतला पाहिजे. आपण ते पाहिलं. माझ्या प्रेरणा म्हणून आपण पाहिलं की पाप कोणकोणत्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये करतात. अनेकशा गोष्टी आपण पाहिलं, त्याच्यामध्ये आपण खोलवर जाणार नाही. पण मात्र आपण पाहूया की परमेश्वराचा जो पाप जे आहे परमेश्वरापासून आपणाला विभक्त करतं, परमेश्वराला खिन्न करतं, परमेश्वराला निराश करतं, एकमेकांपासून आपल्याला वेगळं करतं, देवापासून आपल्याला वेगळं करतं. अनेकशा गोष्टी असं आपण वचनातून आपण पाहिलेलं आहे. आणि प्रभू आपणाला इथवर सहाय्य केले. आणि कालच्या मंगळवारी आपण विषय घेतला तो म्हणजे पश्चाताप. कारण पाप जर आपणामध्ये आहे तर आपणाला पश्चातापाची आवश्यकता आहे. पश्चाताप केल्याशिवाय माझ्या प्रियनो आपणाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. पश्चाताप म्हणजेच मी सांगितलं की नवीन जन्माचा अनुभव. आणि तो पश्चाताप म्हणजे पस्तावा नव्हे. पस्तावा हा वेगळा आहे आणि पश्चाताप हा वेगळा आहे माझ्या प्रियनो. आणि आपण पश्चातापाची व्याख्या पाहिलं, कशा प्रकारे आपण पश्चाताप करतो. प्रभू म्हणतो तुम्ही दुष्ट मार्गापासून तुम्ही मागे फिरा. माझ्या प्रियनो, पश्चाताप म्हणजे अंतःकरणापासून तुटणं. पश्चाताप म्हणजे खरं परिवर्तन, एक अंतःकरणाचं खरं परिवर्तन, अंतःकरणातून तुटणं. आणि की मी पापी आहे आणि म्हणून कबुली करून येशूकडं, प्रभू येशूकडून पापांची क्षमा प्राप्त करणं, हे म्हणजे पश्चाताप आहे. अनेकशा गोष्टी आपण त्यामध्ये पाहिलं. पण आजचा जो विषय आहे मग ॲक्च्युली माझ्या विचारामध्ये होता, पण तो आहेच आणि तो राहणार आहे. पण आज काल जसं मी तयारी करत होतो भरपूर उशीर, मी काल रात्रीपर्यंत मी विचार करत प्रार्थना करत होतो. जो विषय मी तयारी केल्याने तो पुढे येणारच आहे, त्याबद्दल शंका नाही. परमेश्वराच्या मार्गदर्शनाखालीच मी जे परमेश्वर मला शिकवतो, मला जे काही गोष्टी शिकवायला सांगत आहे त्याच गोष्टीमध्ये मी आहे. मी त्या शब्दाला, त्या विषयाला सोडून मी दुसऱ्या विषयाकडे मी वळलेलो नाही. तरी मला आज सांगू दे, त्याच्यामध्येच जो महत्त्वाचा भाग आहे तो आज विषय मी तो हाताळणार आहे. माझ्या प्रियनो, आज जर तुम्ही फेसबुकवरती किंवा बऱ्याचशा जर तुम्ही यूट्यूबवरती गेला तर तुम्हाला अनेकशा सेवकांच्या द्वारे, किंवा मी त्यांचे टीका म्हणून मी म्हणत नाही किंवा त्यांच्याविषयी मी नाव ठेवण्यासाठी मी सांगत नाही, पण माझ्या प्रियनो मला सांगू दे की अनेकशे तुम्हाला संदेश तुम्हाला ऐकायला मिळतील आणि लोकांना तो विषय आवडतो. तो म्हणजे लोकांना आशीर्वादाविषयी शिकवायचं, लोकांना बरं वाटतं किंवा लोकांना ऐकायलाही बरं वाटतं. चमत्कार आणि भरभराटी, आशीर्वाद, संपन्न कसं होणं, समृद्ध कसं होणं, ह्या गोष्टीविषयी ऐकायला सर्वांना अतिशय चांगलं वाटतं. पण आजचा जो माझा विषय आहे, मी तुम्हाला हे स्पष्ट सांगतो माझ्या प्रियनो, मी माझ्या बुद्धीनं हे शब्द घेतलेले नाही. आज मी प्रार्थनापूर्वक तुमच्या समोर आहे. आणि आजचा विषय अतिशय गांभीर्याचा, अतिशय महत्त्वाचा आणि एक वेगळा विषय आहे, जे तुम्ही सहसा तुम्हाला कुठल्याही संदेशामध्ये तुम्हाला हे आढळणार नाही.
हा विषय कोणी शक्यतो जास्ती सांगायला सुद्धा त्यांनाही आवडत नाही, पण माझ्या प्रियानं मला सांगू द्या, हा विषय तितकाच गंभीर आहे, तितकंच महत्त्वाचं आहे. हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे, हा विषय तितकाच गांभीर्यमय आहे आणि या विषयाची आवश्यकता आहे. आपण शिकलं पाहिजे, आपण जाणलं पाहिजे. काही गोष्टी सत्य ज्या गोष्टी आहेत माझे प्रियानो, ज्याला फॅक्ट्स म्हणतात, ज्याला रियालिटीमध्ये काही गोष्टी आपल्याला वगळता किंवा टाळता येत नाही. जसा विषय आपण आता पाहिला पापाविषयी, जास्ती करून तुम्हाला ह्या विषयावरती कोण शिकवणार नाही. आणि आजचा सुद्धा विषय जो आहे, हे प्रत्येक व्यक्तीला ह्या अनुभवातून जावं लागतोच. हा विषय आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये प्रत्येकाशी एक ना एक दिवस घडतच आणि घडणार, कारण हे प्रत्येकासाठी गोष्टी आहे. हे मी सांगतो असं म्हणून नव्हे, पवित्र शास्त्र आपल्याला हे शिकवतं म्हणून आपण हे शिकणं गरजेचं आहे आणि म्हणून हे महत्वाचं आहे. आपल्याला आवडो किंवा न आवडो, आपल्याला बरं वाटो किंवा न वाटो, पण प्रभू येशू ख्रिस्ताचा एक दास, प्रभू येशू ख्रिस्ताचा एक सेवक, एक प्रभू येशू ख्रिस्ताचा एक कारभारी या नात्यानं, एक मंडळीची सेवा करण्यासाठी जी मला परमेश्वर सेवा दिलेल्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिकाराखाली, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आजचा हा विषय मी तुमच्या समोर मांडत आहे. माझ्या प्रियनो, तो विषय मी जसं म्हणालो की कोणालाच आवडत नाही. हे फार दुःखदायक अशी गोष्ट होती. हे हृदय भेदून जाणाऱ्या अशा अनुभवातून कित्येक लोक जातात. सगळ्यांनाच प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो. कदाचित होऊ शकतं आपण पाहिलेलं आहे लोकांच्या बाबतीमध्ये, आणि कदाचित आपल्यावरती ती वेळ प्रसंग कदाचित अजून आली नसेल. पण माझ्या प्रियानं, म्हणून ही गोष्ट टळलेली नाही. आज उद्या एक दिवस आपल्याला ह्या विषयाला सामोरं जावं लागणार आहे. आपण सगळेजण यामधून जावं लागणार आहे सगळ्यांना. म्हणून हा विषय महत्वाचा आहे. तो म्हणजे आहे मृत्यू. What we call is that today's subject is death. Whether we like it or not like it, we all have to go through this experience. Now today, nobody actually teaches on this topic. But this topic is very important. And we need to understand what is the meaning of death. मरण म्हणजे काय? ज्यावेळेस माझ्या प्रियानो, जे आपले जवळचे प्रियजन, आप्तजन पृथ्वीवरचं जीवन संपून ते जातात, माझ्या प्रियानो, आपल्या जीवनामध्ये एक पोकळी निर्माण होते. आपल्याला दुःख होतं. मी जसं म्हटलं की पुष्कळांचा असा अनुभव असेल, आपण पाहुणे लांबचे असे कोणतरी वारल्यानंतर आपण जातो, भेटीला जातो, थोडंफार वाईट वाटतं त्यावेळेस. पण ज्यावेळेस आपलं जवळचं,
आपली पती म्हणा, आपली पत्नी म्हणा, आपले लेकरं म्हणा, किंवा आपले आई वडील म्हणा, किंवा आपले आजी आजोबा, याआधी जवळचे जे संबंधातले आहेत, ज्यावेळेस आपल्याला सोडून जातात त्यावेळेसची घटना माझ्या प्रियानो फार वेगळी असते. मी आता काय काय गोष्टी तुमच्या समोर आज निदर्शनास आणणार आहे. ज्यावेळेस प्रत्येकाला एक दिवस ना एक दिवस हे पृथ्वी सोडावं लागतं. हे शारीरिक जीवनाचा शेवट हा होणार आहे. आणि ज्यावेळेस आपले प्रियजन आपणाला सोडून जातात, आपण अतिशय दुःखित, तुटलेल्या अंतःकरणात, पूर्ण एक निराशतेमध्ये आपण असतानाच दुसरी बाजू जर पाहिलं, कारण मी बऱ्याचदा एक सेवक असल्या कारणानं बऱ्याच जणांच्या दफनविधीला मला जावं लागतं. माझ्या प्रियाने मी पाहतो या गोष्टी, अनेकांचे उदाहरणं, अनेकांचे अनुभव आहेत. त्या नवीन नवीन गोष्टी पण मला जरा साठवण करून देऊ द्या तुम्हाला. ज्यावेळेस आपलं प्रियजन कोणतरी तिथं किंवा दुसरं कोणतरी मरण पावल्यानंतर आपण ते दफनविधीला जात असताना माझ्या पूर्ण आपण पूर्ण तुटलेला असतो, दुःखित असतो, आपण भावनिकरित्या निराश झालेला असतो. पण तशा वेळेमध्ये आपण पाहतो आजूबाजूला कार्यक्रम चाललेला असतं. म्हणजे जिथून आपण जे विधीसाठी आपण जात असतो, लोकांच्या लक्षात येतं की बाबा कोणतरी गेलेला आहे आणि विधीसाठी चाललेला आहे. पण ते आपल्या दूधमध्ये असतात. की कधी कधी असंही पाहिलेलं आहे की ज्या वेळेस दफनविधी चालू असते, स्मशानभूमीमध्ये असतात, इकडे विधीचा कार्यक्रम चाललेला असतो, काही लोक फोनवरती बोलत असतात, काही लोक कोणाचा फोनच वाजत असतो, त्याचं गांभीर्य काही लोकांना नसतं, काही लोक त्या ठिकाणी हसत असतात, दुसराच विषय चाललेला असतो, काही लोक फक्त तिथं हजेरी लावायला त्या ठिकाणी आलेलं असतात. पण तेव्हा ज्यावेळेस आपण ही परिस्थिती बघतो माझ्या प्रियानो, वाईट वाटतं. कारण काही लोकांना मी काय या गोष्टी आजूबाजूची सांगत आहे, काही लोकांना या गोष्टीशी देणं घेणं नसल्यासारखं एक गोष्ट, एक प्रथा म्हणून की बाबा ओळखीचे आहेत म्हणून जावं लागतं म्हणून तिथं हजेरी लावायला फक्त जातात. पण त्या गोष्टीविषयी गांभीर्य पुष्कळांच्या जीवनामध्ये नसतं. ज्यावेळेस 1993 मध्ये माझे डॅडी, माझे वडील प्रभूच्या घरी गेले, म्हणून मी सांगत आहे माझ्या प्रिय, काही गोष्टी मी स्वतः अनुभव घेतलेल्या आहेत, अनुभवातून काही गोष्टी बोलतो. आणि असं म्हटलं जातं की जोपर्यंत माणूस असतो त्याची त्याला किंमत नसते, पण गेल्यानंतर मात्र माझ्या प्रियानो त्या माणसाची किंमत जाणवावं लागते. जाणवत आपल्याला त्या व्यक्तीचं कमतरता. जसं म्हणतात सोन्याला सोन्याची किंमत नसते, तसं आपल्या घरामध्ये आपली लोक असताना कदाचित काही लोकांना त्याची किंमत वाटत नाही. पण माझ्या प्रियानं म्हणून कोणापासून हे चुकलेलं नाही. काही लोकांना मरण वेगवेगळ्या प्रकारे येतं, काही लोकांना अचानक मरण येतं. अचानक मरण म्हणजे हार्ट अटॅक झाला, काही क्षणातच म्हणजे काही सांगायला बोलायला वेळच राहत नाही, काही बघता बघताच मिनिटामध्ये जीवन होतच नाही होतं, कळत सुद्धा नाही माणसं.
कधी कधी माणसाला झोपलेलं असतानाच अटॅक येतो. त्यांना माहीत नव्हतं की सकाळची वेळ आहे, त्यांनी पाहू शकणार नाही. आणि काही लोक अशा मरणाला, म्हणजे सडन डेथ, जेव्हा अचानक एकदम मृत्यू होतं, तर काही लोक म्हणतात हे मरण बाबा बरं बाबा, टेन्शन नाही, काय नाही, कोणाला त्रास नाही, सुखी मरण आहे. मग काही लोक मग कसे सांत्वन करतात, बघा कल्पना करा जर ते बिछाण्यावर राहिले असते, ते असं असतं तसं असतं, तुम्हाला किती त्रास झाला असता. देवाला ती काळजी आहे. पण काही लोक म्हणतात बाबा असलं मरण नको बाबा, अचानक मरण नको. का अचानक जर मरण आलं, आपल्या घरच्या लोकांना काही शब्द आपण बोलू शकत नाही, काही सांगू शकत नाही ना. महत्वाची गोष्ट म्हणजे देवाजवळ देवाला आपण क्षमा सुद्धा मागू शकत नाही. कारण आपलं मरण जवळ आलं जर माणसाला कळलं तर कमीत कमी माणूस त्यावेळेस गांभीर्याने म्हणतो की देव मला क्षमा कर. पण असं जर मरण आलं, काही लोक म्हणतात नाही रे बाबा असलं मरण येऊ नये बाबा माणसाला, हे चांगलं नाही मरण. म्हणून दुसरं मरण आहे, त्याला आपण म्हणतो काही लोक आजारी राहतात, बरेच दिवस ते बिछाण्यावरती असतात, घरातच असतात. तसंही लोक, काही लोकांना मरण ते आवडत नाही. ते लोक म्हणतात की बाबा अचानक मरण आलेलं बरं, हे असं त्रास करून घेण्यापेक्षा अचानक आलेलं मरण बरं. लोक उलट पण आहेत, दोन्ही बाजून बोलणार आहेत. मग अशा बिछाण्यावरती असताना, आजारी असताना, अशा परिस्थितीमध्ये घरची लोक कंटाळून जातात, कुरकुर करायला लागतात. काही काही लोक म्हणतात हे मरण चांगलं आहे, पण परिस्थिती बघा काय होते. घरचेच लोक, आपलेच लोक कंटाळायला लागतात, कंटाळतात. आणि त्याच्यामुळं जो आजारी पडलेला असतो माणूस, तोही स्वतः जीवनाला कंटाळतो. आणि ती व्यक्ती मरणाची वाट बघते. आणि त्याच्यामध्येच वाईट वाटतं काय काय गोष्टी, त्यास विचार करतो ह्या गोष्टी. असेही लोक काय म्हणणारे आहेत, नकारात्मक म्हणा किंवा न्यायास्पद असे शब्द उच्चारणारे. काय जे काही पेरलं ती व्यक्ती भरत आहे. आता मागितलं तरी मरण अशा लोकांना लवकर येणार नाही. अशा परिस्थिती माझ्या प्रियानो, एक भयंकर परिस्थितीतून माणूस असंही तसंही परिस्थितीतून जातो माझ्या प्रियानो. पण काही असे लोक सुद्धा आहेत, काही लोकांना असंही मरण येतं की काही लोकांना मरण कळतं की माझं मरण जवळ आलेलं आहे. मी अनेकच्या सेविकांना मी पाहिलेलं आहे, त्यांच्या प्रार्थना परमेश्वराने ऐकलेला आहे. आणि ते प्रभूजवळ जाण्यासाठी ते तयार होते. आणि ते म्हटले मी पाहतो देवदूत मला घेऊन जायला आलेला आहे आणि प्रभूच्या घरी चाललेला आहे. किती सुंदर मरण माझे प्रिय. पण काही काय असू ना, कुठल्याही परिस्थितीतून असू दे, अचानक असू दे, बिछाण्यावर झोपून असू दे, किंवा कळू दे त्या व्यक्तीला मरण, पण हे मरण कोणापासून चुकलेलं नाही. मृत्यू कोणापासून चुकलेलं नाही. सगळ्यांना एक दिवस असं नाही तसं मरणाला सामोरं जावं लागतंच. There are different ways people die, and people talk about different things. When people talk about death, sometimes sudden death takes place, and some people say it's good. This kind of death is good because better that lying on the bed and suffering
It's better to die like this. Sudden death is good. But some says it is not good because we don't have time to tell sorry to the Lord for what we have done. Or we couldn't talk to people because left behind people. Then they start telling, he didn't talk to me also. I never heard his voice. I never imagined that he will leave me. But there are some other way, like people, those who on the bed, they long to see that the death comes early. And people say this is better death. They don't want sudden death. But here we see there are other again problems. When they are on the deathbed, even family members, they get fed up. They start getting irritated on them. The person who is sick, he or she, whoever may be, they themselves get fed up with that life, that kind of life, ridden on the bed. And they ask for, Lord, take me away. And some people say it is good because we have time to ask God's forgiveness. But sometimes, because of this all situation, in this bedridden condition, people's heart get hardened. They start cursing people, they start cursing their life, they start cursing the situation, maybe financial situation, whatever it may be. And they harden their heart towards God also. And there is another kind of death that some people know. Especially I have seen like many servants of God, believers, those who believe in Christ Jesus. They say, they know the time they are leaving this earth and they are prepared to go to the Lord. And they say, I see the angel is coming and he is calling me. I have to go. And they are prepared to leave this world. So there are different kinds of death. But whatever way it may come, but let me tell you one thing. Nobody has escaped or nobody will escape death. Everybody has to face death one day. And let me tell you, death is very cruel. Death is very cruel. माझ्या प्रिय मृत्यू कुठल्या का मार्गाने येऊ दे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मृत्यू हे फार क्रूर आहे. मृत्यू फार कठोर आहे. मृत्यू फार निर्दयी है. Death is very cruel. Death is very hard-hearted, very hard, very strong. And death is heartless, has got no feelings. When death comes, just मृत्यू येतं. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियानो. When death comes, it will not ask anybody. When it comes, it will not take anybody's permission. When death comes, it will not think that after this person dies, he or she, the children or husband or wife, they are going to be orphans. When death comes,
It has no feelings. What we are going to feel, what is going to happen, it has got no feelings. It doesn't think of others at all. It will not think of our future also. Means those who will be left behind, what will happen to them? Death will not think of that. ज्यावेळेस मृत्यू होते माझ्या प्रियानो, हे फार क्रूर, कठोर आणि निर्दय असते. ज्यावेळेस मृत्यू येतं ते कोणालाही विचारून येणार नाही. ते कोणाकडून परवानगी, इट नॉट टेकन परमिशन, कोणाची परवानगी घेणार नाही का बाबा मी घेऊन जाऊ त्या व्यक्तीला. याचा विचार करत नाही मृत्यू. म्हणून म्हटलं ते कठोर आहे, फार कठोर आहे की बाबा ही व्यक्ती गेल्यानंतर एकटेपणा होईल, विधवा होईल, अनाथ होतील, किंवा तिला कोणच आधार नाही किंवा त्याला कोणच आधार नाही. ह्या गोष्टीचा तो विचार करत नाही मृत्यूच्या अवस्थेत. तो दुसऱ्याचा विचार अजिबात करत नाही. किंवा तो भविष्याचा सुद्धा विचार करते की बाबा हे व्यक्ती गेल्यानंतर या गरजेचं होणार कसं. अरे लहान लहान लेकर आहेत, मी ह्या व्यक्तीला बापाला किंवा आईला नेलं तर काय होणार या लेकरांचं, नाही विचार करत. आणि त्याला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. माझ्याकडे असे भरपूर अनुभव आहेत माझे प्रिय. वाईट वाटतं. काही काही लोक याच्यामुळे नास्तिक बनलेले आहेत. काही उदाहरणं सांगायला सुद्धा मला वाईट वाटतं त्या गोष्टी. एक तरुण मुलाला भेटलो, त्याचे दोघंही आई वडील अचानक ॲक्सिडेंटमध्ये वारले गेले. दोघंही आई वडील. लेकरं लहान आहे, तरुण आहे, शिकत आहे. इतकं आतून ते तुटलेले आहे. पण त्यांच्याशी मला बोलण्याची संधी मिळाली, याबद्दल देवाला मी धन्यवाद देतो. म्हणून मी सांगतो की माझ्या प्रिय, ज्यावेळेस मृत्यू येतं ते कोणाचाही कसलाही विचार करत नाही. त्याला कसल्याही भावना नाही, तो कोणाचाही विचार करत नाही. ते येतं, त्याला कुठला वेळ काळ नाही आहे. रात्री, दिवसा, पहाट, संध्याकाळ, दुपार, पण त्याला कुठलाही वेळ नाही. पण प्रत्येकाकडं मृत्यू येतो माझ्या प्रिय. आपल्याला आवडतं की नाही आवडतं, आपली तयारी आहे की नाही याचा विचार ते करत नाही. त्याला काहीच विचार नाही असं. पण मात्र दफनविधीसाठी मात्र परमिशन घ्यायला लागतं, तिथं परमिशन लागतं. पण ते मृत्यू येत असताना ते कोणाचं परमिशन घेत नाही. त्याला कोणाच्या परमिशनची, परवानगीची गरज नाही. ते कोणाचाही विचार करत नाही. म्हणूनच की काय, हे जीवन कागदासारखं आहे. हे जीवन एका मातीच्या पुतळ्यासारखं आहे. हे जीवन एका गवतासारखं आहे माझ्या प्रिय. That's why we sang a song. Only in Jesus we have hope, we have peace of mind, eternal life. Because without Jesus we are nothing. Our life is like a grass. Today it's there, tomorrow it's gone. Our life is like a mud. When the water comes, it is just get dissolved in the water. Our life is like a teak wood.
when the fire catches, it's finished. The fragrance and the value of it is totally gone. So likewise, when the death comes, it will not wait for anybody. It will not take anybody's permission. It will not think of anything or anybody. ते कोणाचाही कसलाच विचार ज्या स्मृती येतो ते विचार करत नाही माझ्या प्रिय. सो म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लूक वर्तमानामध्ये आपण आता वचन वाचणार आहे. सो दॅट्स वाय इन द लूक्स गॉस्पल chapter 12 we'll read here now. Luke's gospel chapter 12 verses 16 to 20. Actually 19 and 20 is the main verse, but we'll read 16 to 20. लूक वर्तमान याचा 12 अध्याय 16 ते 20 वचन आपण वाचणार आहोत. पण 19 आणि 20 हे महत्त्वाचं आपणासाठी आहे. त्याने त्यास एक दाखला सांगितला. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करेन, मी आपले कोठारे मोडून मोठी बांधली आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवी. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका मला माल ठेवलेला आहे. विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? So actually 19 and 20 verse I'll read for you. I will say to my soul, he talks about Jesus giving a parable. एक उदाहरण येशू ख्रिस्त या ठिकाणी दाखला सांगत आहे. About a rich man. He gets a good harvest, and he has got a small storeroom, and he wants to break that and build a big storehouse. And here it says, I will say to my soul, you have ample goods laid up for many years. Relax, eat, drink, be merry. But God said to him, fool, this night your soul is required of you, and the things you have prepared, whose they will be. श्रीमंत मनुष्य योजना करतो. धनवान व्यक्ती भरपूर पीक आलेलं आहे, मात्र ठेवायला जागा कमी आहे. तो म्हणतो मी आता कोठार ते तोडून मी मोठं बांधीन, आणि म्हणतो की मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे. विसावा घे, खा, पी, आनंद कर. ज्यावेळेस कुठेतरी आपल्या जीवनात एक गर्व यायला लागतो, ज्यावेळेस आपल्याला असं वाटायला लागतं आणि म्हणतो अरे आता काय, आता मी हा अमुक तमुक आहे, खा, पी, ऐश कर, आनंद कर, विसावा घे, एन्जॉय द लाईफ, रिलॅक्स, be merry, eat, drink. But God says, you fool. पण पवित्र समजते, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहेस, म्हणजे तू साठवलेलं आहे, ते कोणाचे होईल? ते कोणासाठी? ते कशासाठी? So what you have stored and kept it, tonight your soul is asked from you. So what you have stored, what you have kept for yourself, it is for whom?
boasting in our life. आपण आपल्या जीवनामध्ये आपण घमेंडीने गर्वाने म्हणत आहे की विसावा घे, खा पी, ऐश कर. पण माझ्या प्रियानो, that's how we are living a life like a rich man. We think now I have everything. श्रीमंत मनुष्यासारखं आपण म्हणजे आपलं जर सर्व काही आहे, आता मला कशाची गरज नाही. मग आता जे आपण करतोय कोणासाठी आहे? तुम्हाला माहिती ह्या कोरोना व्हायरसच्या स्थितीमध्ये काही देशांमध्ये मध्यंतरी व्हॉट्सअपवरती फोटो आले, तुम्ही कदाचित बघितलं असेल फेसबुकवरती, पण लोकांनी पैसे रस्त्यावरती फेकले. जसं हिवाळ्यामध्ये पालवी फुटायच्या वेळेस जसं उन्हाळ्यात हे येतं ना, पाळा पडतो ना कचरा रस्त्यावरती, तसा कागदांचा कचरा, पैसा लोकांनी रस्त्यावरती टाकला. You know, in many countries, some country, like people, they threw up their money because in this coronavirus situation, the money is not going to help them. Money is not going to buy them health, good health. Money is not going to help them in any way. All the whole world, the World Health Organization is trying for vaccination. They are spending so much money, but still they have not found a vaccination till today. माझ्या प्रिय अशा कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमध्ये सर्व जगामधले सर्व जातीचे शास्त्रज्ञ लोक शोध करत आहेत व्हॅक्सिनेशनसाठी, पण अजून त्यांचा शोध लागला नाही. किती पैसा घालत आहे, पैसा आपल्याला उपयोगी येणार नाही म्हणून तर लोकांनी त्या देशामध्ये पैशाचा काय उपयोग म्हणून अक्षरशः त्यांनी रस्त्यावरती फेकून दिलं. पैसा आपल्याला आरोग्य देणार नाही, पैसा मृत्यू थांबवू शकत नाही. आपलं नाव, आपली ताकद, जे काही आपलं मीपणा वाटतो किंवा आपल्या चिंता सुद्धा पैसा थांबवू शकत नाही. पैसा आल्यामुळे चिंता थांबतं असं नाही माझी प्रिय. म्हणूनच आपण बघत आहोत की मृत्यू कोणापासूनही चुकलेला नाही आणि ते कोणालाही सोडणार नाही. मग आता प्रश्न असा आहे की अरे हे एवढं डोकंदुखी आहे, हे आणलं कोणी, कसं आलं, कसं हे पा हे मृत्यू आलं कसं, कोणामुळे आलं हे मृत्यू? तर पवित्र शास्त्र अतिशय स्पष्ट याला उत्तर देतं माझ्या प्रिय. रोमकरसपत्रेचा 5वा अध्याय, रोमकरसपत्रेचा 5वा अध्याय आणि 12 वचन बघा. रोमन्स चॅप्टर 5 वर्स 12. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. Therefore, just as sin came into the world through one man, Bible clearly says from where and who has brought this sin. Today actually we see a lot of on the news talk about Wuhan, China. From there we know from where the coronavirus COVID-19 has come. आपल्याला आता ठाऊक आहे की वुहान चायना विषयी बोललं जातं, तिथून हे व्हायरस निर्माण केलं गेलेलं आहे. मग हे कुठून आले आपण बघायला नको का? मृत्यू आलो कुठून? प्रश्न तो आहे ना.
कोणापासून, कुठून आला? एका देशामुळं, त्या वुहानच्या गावामुळं, तिथून त्या लॅबमध्ये निर्माण केल्यामुळं पूर्ण जगाला याचा फटका बसलेला आहे. तसंच काय म्हटलेलं आहे? एका माणसाच्या द्वारे, कोणाच्या द्वारे? एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले. How this death has come in this world? Through one man. Through one man, the death has entered into this world. The mankind, whole mankind. And the death through sin, and so death spread to all men because all sinned. सगळ्यांनी पाप केल्यामुळं पुष्कळ लोक म्हणतात ना, मी काय पाप केलेलं नाही. मला सांगा, भारताने हे तयार केलं का? नाही. आलं कुठून? आलं ना एकाच्या द्वारे. तसं एका माणसाच्या द्वारे सर्व मनुष्य जातीमध्ये हे पाप आलं गेलेलं आहे. अजून एक वचन बघूया, 1 कोरिन्थ याचा 15 अध्याय. अजून स्पष्ट त्या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा. 1 कोरिन्थ याचा 15 अध्याय 21 आणि 22. 1 Corinthians chapter 15 verse 21 and 22. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. For as by a man came death, by a man has come also the resurrection of the dead. For as in Adam all died, in one man, because of Adam, the death has entered the humankind. For as in Adam all died. आदामामुळे, आदामाच्या द्वारे, आदामामध्ये सर्व मरतात. तर पाप माझ्या प्रियानो हे माणसाद्वारे आलेलं आहे. पण माझ्या प्रियानो, परमेश्वराने ज्यावेळेस मनुष्याला निर्माण केलं, आपण बघूया उत्पत्ती, तर हे तर तुम्हाला स्पष्ट झालं असेल, क्लिअर झालं असेल की मनुष्याच्या द्वारे, एका मनुष्याच्या द्वारे पाप या जगात आलेला आहे. पण ज्यावेळेस उत्पत्तीमध्ये आपण बघतो, when we see in Genesis chapter 1, when God created man in his own image, he created them in his likeness and he blessed them. ज्यावेळेस परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं, 27 आणि 28 वचन बघा. उत्पत्ती 1 27 आणि 28 वचन. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती सत्तेखाली आणा. देवाने समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. So God, when God created man in his own image, he just blessed them. So you think, is the death is a blessing? No. Death is not a blessing. You know, I know, everybody knows that. मृत्यू हा काय आशीर्वाद नाही. ज्या परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं, परमेश्वर त्यांना आशीर्वाद दिला. He blessed them because he's a good God. He's not a bad God. He's a good God. He's a loving God. So when we call him as a loving God, it's not a blessing. Death is not a blessing that he blesses with. No.
So God blessed us. That's what the Bible says. परमेश्वराने मनुष्याला आशीर्वाद दिला. हे परमेश्वराचं वचन आहे. परमेश्वर प्रेमळ आहे. मृत्यू काय आशीर्वाद नाही माझे प्रियनो. म्हणून तर आपल्याला दुःख होतं. मग आता बघूया ह्या मनुष्याच्या द्वारे कसं आणि कोणतं मृत्यू या जगात आलं. परमेश्वराने तर निर्माण केलं मनुष्याला आणि आशीर्वादित केलं. मग आता हे जे मरण जे आहे कसं मनुष्यामध्ये आलं. तर एक आता पहिली गोष्ट आपण बघितलं ते म्हणजे शारीरिक जन्म. ज्यावेळेस परमेश्वराने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं बनवलं. 2 अध्याय 7 वचन उत्पत्ती 2nd chapter verse 7. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य बनवला आणि नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. When God created man from out of his dust mud, he breathed his life and he became a living being. He became a living being means he was born. So this is a first birth here I want to mention. तर पहिला जन्म मी आजपर्यंत जे सांगत होतो आज मी थोडंसं खोलमध्ये जात आहे. Till today I have spoken about this, that there are one birth and 2 death. And there are 2 birth and 1 death. So let me explain just today one part of it. That's the 1 birth and 2 death I want to explain here today. So एक जन्म जो आहे तो पहिला अध्याय 1:27-28 आणि 2रा अध्याय 7व्या वचनामध्ये आपण पाहिलं की परमेश्वराने मनुष्याला जमिनीच्या मातीपासून बनवला आणि त्याच्या नाकपुडीचा श्वास फुंकला आणि तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. हा पहिला मनुष्याचा शारीरिक जन्म. आज आपण ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये घडवला जातो बाहेर आल्यानंतर डॉक्टर पहिली गोष्ट करतात की मागं मारतात. का? ज्यावेळेस ते बाळ श्वास घेतं तो खरा त्याचा जन्म आहे. रडलं पाहिजे म्हणजे रडणं म्हणजे काय? त्याचा श्वास घेणं गरजेचं आहे. हा त्याचा शारीरिक जन्म झाला. सो एक जर शारीरिक जन्म आहे तर 2 मृत्यू कोणते आलेत आपण बघूया. पहिला एक शारीरिक जन्म इथं पाहिला. मग आपण 2 मृत्यू ह्या ठिकाणी आहे. एक शारीरिक आणि दुसरं म्हणजे आत्मिक. जसं मी म्हटलं एक जन्म शारीरिक आणि 2 मृत्यू. मग हे 2 मृत्यू कसं मनुष्यामध्ये आले ते आज आपण इथं या ठिकाणी बघणार आहोत. In Genesis chapter 2 verse 16 and 17 the spiritual death. Let's see first spiritual death. आपण पहिला बघूया उत्पत्तीचा 2रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये की आत्मिक मरण मनुष्यामध्ये कशा प्रकारे आलं. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेच्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. See, God didn't say that, as I told you, God didn't, there is no death in blessing. God blessed them, gave them everything what they needed. But if you eat the fruit of that tree,
you shall surely die. If there it was if. परमेश्वर ज्यावेळेस मनुष्याला निर्माण केलं, सगळं सांगितलं बागेतील वाटेल त्या झाडाचं फळ खा. कसं खा? यथेच्छ, पोट भरून, आवडल ते, पाहिजे तेवढं, कारण सगळं तुझंच आहे. आशीर्वादित सगळं काही होतं. He blessed them with all blessings. असं नाही की त्यांना कमी होतं म्हणून त्यांना नाईलाज असतो ते एक झाडाचं फळ खावं लागलं. नाही. God had blessed them in all manner. As much as they wanted, whatever they wanted, they can eat and enjoy their life. But God says, if you do this, you shall surely die. पण परमेश्वर म्हणलं, जर तू हे करशील, त्या झाडाचं फळ खाशील, तर तू खास मरशील. So there God had told down, see in the 3rd chapter, verse 2 and 3, how the spiritual death has entered. कशा रीतीने आत्मिक मृत्यू मनुष्यामध्ये आलेला आपण ते बघत आहे. 3रा अध्याय आणि 2रं आणि 3रं वचन. स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडाची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. See, God had told very clearly, do not eat the fruit of that tree. That's it. That's a commandment that God had given. If you eat, you shall surely die. That's what she told. No, God has permitted us to eat everything, whatever you want. But if you eat the tree of that life, and then, if you eat that tree's fruit, you shall surely die. And 6th verse, 6th वचन, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसी ते दिले व त्याने ते खाल्ले. See, when God had commanded them to not to eat the fruit of this tree, but man in his own will, he displeased God, he disobeyed God and ate the fruit of this tree. She ate and she gave that fruit to Adam also. ज्या परमेश्वराने सांगितलं होतं की या झाडाचं फळ खाऊ नकोस, परमेश्वराला त्यांनी दुःखित केलं, परमेश्वराच्या आज्ञा भंग त्यांनी केलं आणि परमेश्वराला जी न आवडणारी गोष्ट ती मनुष्यानं केली. ते तिनं फळ स्वतः खाल्लं आणि आदामाला सुद्धा दिलं. वचन 24 त्याच 3ऱ्या अध्यायामध्ये इन 3rd chapter 24 verse, देवाने मनुष्यास बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करुबीन व गरगर फिरणारी ज्वालाभूत तलवार ठेवली. सो देवाने आपल्या मनुष्याला बाहेर घालवलं. Did they die? But what God had told, if you eat the fruit of this tree, surely you will die. So God sent them out of that garden. So because in that garden, God was coming daily to meet them. He was communicating with them. He had a fellowship with them. But that spiritual relationship, now it was broken. Spiritual. So spiritually they were separated. So अशा प्रकारे जे परमेश्वराने सांगितलं होतं, ज्या दिवशी तू या झाडाचं फळ खाशील, तू खास मरशील.
ते वास्तविक शारीरिक मेले काही नाही. आणि देवाने त्यांना काय केलं, देवाने मनुष्याला बाहेर घालवले. त्या एदेन बागेमधून बाहेर घालवलं का? त्या एदेन बागेमध्ये परमेश्वर त्यांच्याशी तो सहभागिता करत होता, त्यांच्यावर तो बोलत होता. माझ्या प्रियानो, पापामुळं मनुष्याला परमेश्वर त्या बागेतून बाहेर घालवलं. आत्मिक जीवनामध्ये जी सहभागिता परमेश्वराबरोबर होती ती सहभागिता त्यांची तुटली. आत्मिकरित्या त्यांचं या ठिकाणी पतन झालं. आत्मिकरित्या त्या ठिकाणी या ठिकाणी ते मरण पावले आणि ते देवापासून वेगळे झाले. सो दॅट्स व्हाय वी रेड, बिकॉज ऑफ वन मॅन सिन केम इन दिस वर्ल्ड. म्हणून आपण वाचलं की एका मनुष्याच्या द्वारे ह्या जगामध्ये पाप आलेलं आहे. सो हे पाप आत्मिक मरण सांगतो. माझे ज्यावेळेस मनुष्याने पाप केलं, परमेश्वर त्यांना बाहेर घालवलं, म्हणजे शारीरिकरित्या ते जिवंत होते. ते मरण पावले शारीरिकरित्या. So physically they were alive, but the spiritual the relationship is broken. So spiritually they became dead there. So that there was a physical birth was there first. Now here we saw a spiritual death. As I said, one birth, two death. जसं मी सांगितलं की एक जन्म दोन मृत्यू, तशाच प्रकारे म्हणजे एक जन्म ज्यावेळेस परमेश्वर मनुष्य निर्माण केलं, नागपुढे श्वास करलं, त्यावेळेस आत्मिक आणि शारीरिकरित्या दोन्ही जीवनामध्ये ते जिवंत असे होते. म्हणून तर ते देवाबरोबर सहभागिता करू शकतात. आत्मिकरित्या सुद्धा ते जिवंत होते. पण पापामुळं, आज्ञाभंग केल्यामुळं ते देवापासून दूर झाले. माझे हे आत्मिक मृत्यू आहे. पण शारीरिकरित्या ते मेले नाही, शारीरिक ते जिवंतच होते. आता एक मृत्यू आपण पाहिला, ते म्हणजे आत्मिक मृत्यू. वन डेथ वी सॉ, that's a spiritual death. How man was separated from God, but he didn't die physical. So let us see now a second death, that is a physical death. How did this physical death has entered into our life? मग कसं हे जे शारीरिक मृत्यू मनुष्यामध्ये कशा रीतीनं कार्य केलेले ते आपण या ठिकाणी आपण बघूया. तर उत्पत्तीचं 3 अध्याय वचन पुन्हा, Genesis chapter 3 verse 6 we'll read again. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर, शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले. Means when she ate that fruit of that tree which God had commanded not to eat. ज्यावेळेस परमेश्वराने मनुष्याला सांगितलं ज्या झाडाचं फळ खाऊ नका, ज्यावेळेस तिने ते खाल्लं, 19 वचन 19 verse मध्ये, तू आपल्या निधळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. See, when God created, He never mentioned this, that you have come from mud and you will return. You have come from mud, the dust, and you shall return to the dust. No, God has not mentioned that. But after the man sinned against God, disobeyed God, the death has entered. God had created you and me with His eternal purpose. If they would have not eaten the fruit, we would have been alive till today, spiritually as well as physically. That because man disobeyed God and ate that tree of that fruit, God said, out of the dust you have come,
and you shall return to the dust. At the end, the man shall return to the dust, to the mud. पाप ज्यावेळेस मनुष्यामध्ये आलं, आज्ञाभंग ज्यावेळेस मनुष्यामध्ये आलं, स्वइच्छेनं मनुष्य देवापासून दूर गेलेला आहे. Willingly, man chose to disobey God, and he has gone astray from God. So because of one man, the sin has entered in us. Before, when God created a human being, he never said this, you have come out of the dust and you shall return to the dust. तू मातीपासून आलेला आहेस आणि तू मातीला जाऊन मिळशील. परमेश्वराने ज्यावेळेस मनुष्याला निर्मिती केली त्यावेळेस परमेश्वराने असं बोलला नाही. पण मनुष्याच्या पातकामुळं, मनुष्याच्या आज्ञाभंगामुळं सर्वजण पापी झाले आणि पापाचं वेतन हे मरण आहे. म्हणून बघा वचन 5 अध्याय 5 वचनकडे आपण in Genesis chapter 5 verse 5. That's why we'll read. First time in the human history, from the creation of the human like God created, we'll read what happened here. First recorded history here. Chapter 5 verse 5. आदाम एकंदर 930 वर्ष जगला, मग तो मरण पावला. See, म्हणून या ठिकाणी म्हणलं आदम एकूण किती वर्ष जगला? 930 वर्ष जगला. एकंदर त्याचं आयुष्य 930 वर्ष, मग तो मरण पावला. आता त्याच्या अगोदर कायनाचं आणि हाबेलाचं पण झालेलं आहे. कायनाने हाबेलला मारलेलं आहे. पण नोंद त्याची माझ्या प्रियानो, मनुष्य जगल्यानंतर त्याचं मरण किंवा कायनाने हाबेलाला मारलं, माझ्या प्रियानो हे नोंद आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पण त्याच्या अगोदर या ठिकाणी मरण दिलेलं नाही. म्हणजे नैसर्गिक मरण या ठिकाणी कुठंच आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे निसर्गाला ज्यावेळेस परमेश्वराने बनवलं तेव्हापासून ते आतापर्यंत मरण हे कुठंच नव्हतं. When God created Adam and Eve, from there was no death recorded. No doubt we read Cain killed Abel, but it was not a natural death. He killed him, but anyway the death is entered here. But the natural death we see about Adam, that is in Genesis chapter 5 verse 5, that Adam lived 930 years and then he died. So that's where the death is recorded, physical death. ह्या ठिकाणी माझ्या प्रियानो मनुष्याचं शारीरिक मरण ह्या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे. म्हणून माझ्या प्रियानो मला सांगू द्या, आपणाला आवडो किंवा न आवडो, कोणाला आता कोरोना व्हायरस आवडतं का? कोणाला वाटतं का मी कोविड-19 मी बाधित व्हावं? नाही, कोणालाच नाही आवडत. पण लोक बाधित होत आहेत आणि मरत आहेत. हजारो लोक, लाखो लोक पूर्ण जगामध्ये मेले आहेत, लाखो लोक. तशाच प्रकारे माझ्या प्रिय मृत्यू कोणालाच आवडत नाही, कोणालाच नको मृत्यू. नेहमी वाटतं आपण अनंत काळासाठी जगावं, पण नाही माझे प्रिय. पापामुळं, एका मनुष्याच्या पातकामुळं सर्वांनी पाप केलं आहे म्हटलं. एका मनुष्याच्या पातकामुळं आपला जन्म सुद्धा पातकामध्ये झालेला आहे
आणि आपण सर्वजण पापी झाले. आणि हे मृत्यू सर्वांसाठी परमेश्वराने नेमून ठेवलेले आहे. बायबल सांगतो एकदा मनुष्यासाठी जन्म, मग मृत्यू, मग न्याय आहे. माझे पापामुळे मृत्यू आलेला आहे आणि त्याच्यापासून कोणीच सुटू शकत नाही. मग ते स्वतः मी असो, आपण असो, किंवा आपल्या घरचे प्रियजन आप्तजन असो, कोणी कोणासाठी थांबणार नाही. मृत्यू कोणाला सांगून येणार नाही कोण पहिलं जाणार आहे, कोण नंतर जाणार नाही. माझे प्रिय, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, वाईट वाटतं ज्यावेळेस आपण ऐकतो लहान लहान लेकरांचा देखील मृत्यू होतो, बालकांचा मृत्यू होतो. 2 वर्ष 6 वर्ष खेळणारे लेकरं, कारण मग काही पण असू दे, हृदय आपल्याला ऐकून धस होतं, वाईट वाटतं आपल्याला. माझ्या प्रिय, पण आपणाला काय वाटतं हा विचार मृत्यू करत नाही. What we will feel, how we will feel, what will happen to us. Death will not think of this all. Death has got no feelings. Whether it is this age, it doesn't matter for it. That's why we hear small children, they die. When they die, we feel so sorry, we feel so bad. It's very painful. So when it comes, when death comes, it will not tell when and whom it is going to come. So मृत्यू कोणाजवळ, कोणासाठी कधी येणार आहे ते कोणालाच सांगून येत नाही. So my question is to you today. Are we prepared? Are we prepared? काय आपण तयार आहोत का? जर आत्ता आज रात्री, उद्या, आपणाला माहिती नाही, म्हणून तर पुष्कळ असं होतं. आपली कल्पना नसते, विचार नसतं, अचानक फोन येतो आणि धक्का बसतो. कोणाची बातमी आपल्याला ऐकायला मिळालं, धक्का बसतो. माझ्या प्रियनो, मी हे भीती घालायसाठी नाही शिकवत, मी यासाठी नाही शिकवत की तुम्हाला एक दडपण आणावं म्हणून नाही. तुम्हाला असू दे, मला असू दे, प्रत्येकाला एक दिवस या मृत्यूला सामोरं जावंच आहे. पापामुळं मरण हे आपणामध्ये आहे. काय आपली तयारी आहे का? आज जर आपण मरण जर आपणाकडे आलं, ते आपली वाट बघणार नाही ना, विचारणार नाही. आपल्या मरणानंतर काय होईल माझ्या प्रिय? दोन जन्म असेल त्याला मात्र एकच मृत्यू सांगतो, शारीरिक मृत्यू. ते मी पुढच्या वेळेस घेणार आहे, म्हणून मी फक्त आज एक जन्म आणि 2 मृत्यू मी सांगितले. म्हणून माझं प्रियनो, माझं उत्तेजन तुम्हालाही आहे. जे प्रभू मला शिकवत आहे, कोणाला बरं वाटावं, कोणाला खुश करायसाठी नाही. आज आत्ता जरी प्रभू जर आला किंवा आपणाला सोडायला जर लागलं हे पृथ्वी, तर आपली तयारी पाहिजे.